मंदिराचा परिसर अतिशय निर्जन आणि शांत वाटत आहे. कदाचित लॉकडाऊनमुळे इथे कोणीही आलेलं नाही. आणि आम्ही येऊन पोहोचलो आहोत खडकेश्वर या मंदिरामध्ये. गावामध्ये बऱ्याच ठिकाणी विचारल्यानंतर या मंदिराबद्दल आम्हाला समजलं. म्हणजे यावरूनच आपला अंदाज येतो की दुर्लक्षित इतिहास आहे या मंदिराचा. चला तर बघूया काय इतिहास आहे. इथे बसलेल्या 2 लोकांना विचारपूस केल्यानंतर आम्हाला समजलं की मंदिराचे पुजारी जेवणासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे तोपर्यंत आम्ही मंदिरात दर्शन घेण्याचा आणि मंदिराची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला समजलं की अतिशय सुबकरित्या घडवलेल्या दगडापासून हे मंदिर बनलेलं आहे. या दगडांवर वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत, ज्या खूपच सुंदर दिसत आहेत. परंतु आम्ही जेव्हा या मंदिरामध्ये आलो होतो त्यावेळी इथे लाईट नव्हती. त्यामुळे कदाचित मंदिराच्या आतला भाग आपल्याला व्यवस्थित निदर्शनास पडणार नाही. तरीही आमच्या मोबाईलच्या फ्लॅशने आम्ही जेवढं करू शकू तेवढं तुम्हाला दर्शन घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये खूपच प्रसन्न असे वातावरण होते, जे बघून आमचे मन प्रफुल्लित झाले होते आणि प्रवासाचा सगळा शीणसुद्धा निघून गेला होता. अतिशय सुबकरित्या घडवलेले मंदिर बघून मन खरंच प्रसन्न झाले होते. मंदिराची शांतता मोडणारा पक्ष्यांचा किलबिलाट सुद्धा खूपच सुंदर वाटत होता आणि मंदिर तसं बरंच भव्य होतं. मंदिराच्या आजूबाजूलाही बरंच काही बघण्यासारखं होतं. चला तर मग बघूया काय आहे मंदिराच्या आवारामध्ये. त्याचबरोबर इथे एक जुनी झोपडी दिसत आहे, ज्यामध्ये इथे राहणाऱ्या पुजाऱ्यांचे गुरु आणि त्यांचे जे महाराज आहेत त्यांची समाधी आणि फोटोज आहेत. जसं की आपण पाहू शकता, त्यांचे गुरुवर्य शिवस्वरूप वैकुंठवासी विजयकुमार दाणेकाका अंबादासराव यांची इथे समाधी आहे. त्याचबरोबर या आवारामध्ये दत्त महाराजांसुद्धा एक मंदिर आहे. अतिशय सुंदररित्या असलेले हे मंदिर आपण इथे पाहू शकता. दत्त महाराजांच्या मूर्तीला नमन करून आम्ही मंदिराचा बाकी परिसर पाहू लागलो. जसं की आपण पाहू शकतो, मंदिराच्या ज्या भिंती आहेत त्या अगदी जुन्या काळातल्या किल्ल्यांसारख्या वाटत आहेत. कदाचित हे बांधकामसुद्धा शेकडो वर्षांपूर्वीचं असावं. त्याचबरोबर मंदिराच्या मागच्या बाजूला शनी महाराजांचं एक छोटंसं मंदिर बनवलेलं आहे, ते आपण पाहू शकता. अतिशय सुंदररित्या घडवलेली ही मूर्ती इथे होती. मंदिराच्या मागच्या बाजूला घामवंती नदी आहे. असं म्हणतात की देवी देवतांचे जेव्हा युद्ध झाले तेव्हा देवाच्या घामापासून ही नदी बनलेली आहे, त्यामुळे हिचं नाव घामवंती. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे नदीला बऱ्यापैकी पाणी होतं. कॅमेरा थोडा दूर असल्यामुळे आपण व्यवस्थित पाहू शकणार नाही, पण तरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तिथल्या एका माणसाने आम्हाला सांगितलं की महाराज जेवण करून परत आले आहेत. तर मग बघूया महाराजांचं मंदिराच्या इतिहासाबद्दल काय म्हणणं आहे. हे मंदिर पहिल्या खडकेश्वर गावातले होते, परंतु कालांतरानुसार इथली एक बाई आमची तिचा पुजारी होती. पुजारी असताना तिला खूप मंदिराची खूप आवड होती आणि आवड असताना भगवंतांना तिला विचारलं की बा तुला काय हवं. ती म्हणजे ती आता म्हातारी झाली, माझ्या गावात जर तू आली तर खूप चांगलं होईल. असं करून त्या म्हातारी बाई मागे हे मंदिर इथपर्यंत आलं. इथपर्यंत आल्यानंतर ती बहिणं वरती टेकट गेल्यानंतर बागावळून बघितलं तर आहे की भगवंत, तर खरंच भगवंत आले आणि भगवंतीच या ठिकाणी स्थायिक झाली.
आता इथली ख्याती असं आहे की पाठीमागून एक घामावंती नदी वाहते. घामावंती नदी म्हणजे अशी आहे किंवा ते भगवंताचं युद्ध झालं आणि त्यांच्या घामातून जे वाहिलेलं आहे घाम, त्या घामातून ती नदी वाहिलेली, त्यामुळे नदीचं नाव घामावंती असं पडलेलं आहे. पाठीमागे शनी मंदिर आहे. शनी मंदिर नंतर आमचे काका महाराज कावसंकर यांच्या आशीर्वादानंतर ते मंदिर पूर्ण झालं. त्यानंतर दत्त दिगंबराचं मंदिर पूर्ण झालं. आणि पूर्ण मंदिर झाल्यानंतर ह्या खडकेश्वरची ख्याती अशी आहे की भूताना भविष्यात कधी झालं मंदिर आणि कधी होणार आहे हे पण कोणाला सांगता येणार नाही. कारण की हे मंदिर म्हणजे पहिलं राक्षसा काळातलं मंदिर झालेलं आहे आणि सगळ्या गोष्टीतून निपुण असं मंदिर आहे. पहिलं ह्यावेळेस तिथं खूप भीती वाटत होती, सगळ्या गोष्टी होत्या, पण आता भगवंताच्या आशीर्वादानं सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि होत गेल्यामुळे याला सगळ्याला फायदा होता. आणि जामखेड नगरीमध्ये हे मंदिर आलं म्हणजे आम्ही आमचं खूप भाग्यवान आहोत की असं मंदिर आम्हाला पाहायला भेटलं किंवा आमचं असं मंदिर आम्हाला पूजा करायला भेटली की आम्ही खरंच भाग्यवान आहोत. हे जे चौथाही होता याच्यावरती भगवंत काय करायचे, पहिल्यांदा जे सोरट्या वगैरे आमके तुम्ही खेळायचे त्याच्यावर हा सोरट्या खेळायचे. आता पुरातन लोक म्हणतात की याच्या खाली एक धन आहे किंवा संपत्ती आहे भगवंताची, ती संपत्तीवरती भगवान बसायचे आणि त्या जागी भगवान सुद्धा आराम करायचे. भगवान आराम करत असताना इथं एक लेखाकृती आकृती या झाली, इथं लेखाकृती आकृती आहे. तर ही लेखाकृती आकृती म्हणजे हे भगवंताच्या पुजारी पहिले हे लेखाकृती आकृती होती. ह्या आकृतीद्वारे भगवंताने पूजा केली आणि इथून ह्या आकृतीनुसार सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या. आणि भगवंताचे हे पुजारी खरे पहिले पुजारी ते होते आणि त्या पुजारीद्वारे आपण त्या लेखाकृती आकृतीनं पूजन केलेलं आहे. दुसरी गोष्ट, भगवानची मूर्ती जी आतमध्ये होती त्या आतमध्ये मंदिराची मूर्ती भूताना पहिले जशी आहे तशीच आहे, कुठल्या प्रकारचे त्याचे बंद झालेलं नाहीये. जे पहिलं मंदिर आलं होतं त्याच मंदिरानुसार हे आपलं मंदिर सुद्धा आता स्थापन झालेलं आहे. पहिला आपण ज्यावेळेस गणपती बाप्पाचं पूजन करावं, गणपती बाप्पा पूजन करत असताना ह्या ठिकाणी गणपती मूर्ती होती, परंतु कालांतराने ती मूर्ती नंतर आम्ही चंद्र वगैरे लावून ही मूर्ती जशी आहे तशीच गणपती बाप्पाची मूर्ती आहे किंवा गणपती बाप्पा दर्शन त्या ठिकाणी पहिलं व्हावं नंतर आपण आत्म्यात जावं. लेखाकृती मूर्तीच्या संदर्भात जे पहिल्या पाठीमा सांगितलं ते म्हणजे अर्धगिनी पार्वती सारखी लेखाकृती मूर्ती होती, ती म्हणजे महादेवाची. जेणेकरून ती पार्वती मानता येत नाही, काही फक्त लेखाकृती म्हणून नाव आहे, पण लेखाकृती असताना पार्वतीचा एक अंश त्याच्यामध्ये तयार होता आणि तीच मूर्ती आपण स्थापन केली आणि तिथे तीच मूर्ती पहिल्यापासून स्थापन आहे. इथं कुठल्याही प्रकारचं चेंजिंग आतमध्ये जरी कोणतं चेंजिंग झालेलं नाही किंवा इथं कलर सुद्धा मारलेला नाही किंवा काही, जसं मंदिर आहे पहिलं आलं तेच मंदिर आसमान आहे. आणि यालाच आम्ही खडकेश्वर भगवान पाहून की ते खडकेश्वर गावातून आलं म्हणून त्याला खडकेश्वर भगवान त्याचं नाव पुकारतो. आता हे जे नाव आहे हे पुरातन नाव म्हणजे त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेलं नाव आहे. ज्यांनी पहिल्यांदा पुजारी होते, महापुजारी होते त्यांच्या नावाखाली. आणि ह्या ठिकाणी सर्प खेळायचा, सर्प खेळत असताना त्याला लोक मानतात धनवाचा सर्प आहे. धनवा सर्प असताना ह्या ठिकाणी आपण उदाहरणार्थ कालसर्प शांती किंवा त्या ठिकाणी जर एखादी विष्टीकरण शांती विधवा शांती आपण जर केली ते लवकर पाहून होते. याचं कारण काय किंवा ह्या खाली पुरातन लोक म्हणतात धन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणतात इथं म्हणतात सर्प खेळायचे म्हणून कालसर्प शांती आपली त्या ठिकाणी समोर पिंपळाचं झाड आहे, स्मशानभूमी आहे, त्यामुळे कालसर्प शांती वगैरे होते. आणि हे जे नाव आहे हे नाव पुरातन लिहिलेलं आहे, हे नाव कोणालाही वाचता येत नाही. हे नाव जर पुरेपूर वाचता आलं तर भगवंत म्हणतात किंवा ह्या ठिकाणी साक्षात भगवंत प्रसन्न झाल्यासारखं आहे. आणि तुम्ही आम्हाला जर सांगितलं की हे नाव व्यवस्थित वाचल्यानंतर ही जागा जी आहे ती अशी ओपन होती म्हणजे उघडल्या जाते, उघडल्या जात नाही, हे धन आपल्याला प्राप्त होतं, ते धन आपल्याला प्राप्ती होती जर आपण ते जे लिहिलं आहे ते व्यवस्थित वाचलं. अच्छा, ते व्यवस्थित कोणाला वाचता येत नाही, ते होतं ना भविष्य आजचं नाही, ते काही काळ झाले त्याला, काही काळ झाले की त्याला कोणाला वाचता नाही, आपलं आपण काय वाचणार हेच नाही. खूप मोठं नाव आहे, इथं नाव आहे तिथं नाव आहे, तुम्ही बघू शकता बरीच नावं इथे लिहिली आहेत. ती कुठल्या लिपीमध्ये आहेत आणि कुठल्या काळामधले आहेत ते आपल्यालाही माहित नाहीये. हो, यांच्या म्हणण्यानुसार जो कोणी हे नाव व्यवस्थित वाचू शकेल त्याला तर धनाची प्राप्ती होईल. बरोबर ना? मनोकामना प्राप्ती होईल. बरोबर. धनाकामना मनोकामना. ओके. नमस्कार, पंकज गुरु जोशी ठाकूरवाडीकर. आणि ह्या मंदिराबद्दल तुम्हाला जी माहिती सांगितली त्या माहितीनंतर तुम्हाला मी बोललो. आणि विषय असा आहे की हे मंदिर भूताना भविष्यात आलेलं आहे. भगवंताच्या आशीर्वादानं आज आम्ही पण त्या मंदिरात पूजाही करतो. ह्याचबद्दल आम्हाला भगवंताची सेवा भेटते, यासारखं भाग्य आमचं दुसरं कुठलंच नाही. हो. तर अशा प्रकारे आज आपण भेट दिली जामखेड खडकेश्वर मंदिराला. अशीच कित्येक मंदिरं आहेत जी आजही आपल्या नजरेच्या आड आहेत. अशाच प्रकारे मंदिराची माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे भविष्यातही तुम्हाला अशा गूढ आणि रहस्यमय जागेची माहिती मिळत राहील. धन्यवाद. अशाच रहस्यमय जागांची माहिती मिळवण्यासाठी आणि
भयकथा ऐकण्यासाठी शोध रहस्याचा या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा.